नमस्कार मित्रांनो. आपण आज बघणार आहोत की स्थानिक स्वराज्य संस्था खरंच महाविकास आघाडीला जड जाणार आहेत का? नेमकं समीकरण काय कसे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, फॉलो सुद्धा करा. कमेंट नक्की करा तुमचं मत काय आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्रातील महानगरपालिका सहज जिंकता येणार नाही असं का वाटते? यामागे कारणे काय हे आपण आज बघणार आहोत. राज्य शिवसेनेचे दोन गट पडले. शिवसेना UBT म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, एक एकनाथ शिंदे सेना गट. आणि भाजप आणि शिंदे यांची ताकद ग्राउंड लेवलला वेगळी आहे, म्हणजे एक मजबूत पकड आहे. कारण एकनाथ शिंदे ग्राउंड लेवलला काम करतात. आपण सगळे बघतच असतो, एकनाथ शिंदे अतिशय ग्राउंड लेवलला काम करतात. भाजपची जी ग्राउंड लेवलची जी पकड आहे ती एकदम मजबूत आहे. त्यामुळे आधी सारखी एकत्रित शिवसेना शक्ती राहिलेली नाही. हे बघा, किती केलं एकनाथ शिंदे यांची जे वोट बँक आहे ते एकनाथ शिंदेंनाच मत देणार. जे उद्धव ठाकरे साहेबांचे जे वोट बँक आहे ते उद्धव ठाकरे साहेबांना मत देणार, की शेअर वाटला जाईल. आणि ऑप्शन उद्धव ठाकरेंनी काय केलं, ऑप्शन काय ठेवलं की मनसे आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येणार, असं म्हणजे जवळपास निश्चित फक्त असा घोषणा बाकी. लोकसभा निकालाचा परिणाम बघूया. अलीकडे निवडणुकीमध्ये निकालापेक्षा पक्षाची गटबांधणी आणि जनमत यावर परिणाम झाला आहे. हे बघा, जनमत म्हणजे असंही सांगण्यात आलं लोकसभेला की काँग्रेसची जी वोट बँक होती, राष्ट्रवादी काँग्रेस SP म्हणजे शरद पवार गटाची जी वोट बँक होती, त्यातला काही वोटिंगचा भाग हा उद्धव ठाकरेंना भेटला. त्यामुळे लोकसभेला UBT उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला भरपूर असा फायदा झालेला आहे. लोकसभेत चांगले प्रदर्शन करणारे पक्ष महानगरपालिकेमध्येही आक्रमकपणे उतरलेले आहेत. आता बघा, इलेक्शन कमिशनमध्ये निवेदन देणं असो, वोट चोरीचा आरोप असो, आणि कधी न दिसणारे राज ठाकरे काँग्रेससोबत, राष्ट्रवादी काँग्रेससोबत, उद्धव ठाकरे साहेबांसोबत दिसले. तिथे मिटिंग झाला, आयुक्तांना भेटले आणि प्रश्नांची सरबत्ती सुद्धा झाली होती. असंही सांगण्यात आलं की आयोगाकडे उत्तर द्यायला काही शब्द सुद्धा नव्हते. हे असे काही मुद्दे ते प्रभावीपणे मांडून नेरेटिव्ह फिक्स करू शकतात. हे बघा, प्रत्येक शहरात स्थानिक मुद्दे वेगळे. आता मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, डोंबिवली, प्रत्येक महानगरपालिका स्थानिक गट, स्थानिक नेते वेगळे विकास विषय असतात. आता स्थानिक लेवलला कसं असतं, काही ठिकाणी पक्ष पाहिला जात नसतो, तिथला नेता बघितला जातो आणि ज्याला तिकीट दिले तो व्यक्ती कसा आहे त्याला मत दिलं जातं. काही ठिकाणी व्यक्तीकडे न पाहता पक्षाच्या याच्यावर मतदान केलं जातं. त्यामुळे आघाडीची राज्यस्तरीय एकता स्थानिक स्तरावर तितकी प्रभावी ठरत नाही. प्रभावी म्हणजे कसं आहे की काँग्रेस विधानसभेला जागा कमी आल्या. आता बिहारचं इलेक्शन पाहिलं आपण, काल निकाल लागला, काँग्रेसला अवघे 4 जागा भेटल्या. असेही काही समीकरण आहे. त्यामुळे एवढा प्रभावीपणे फक्त आता महाविकास आघाडीमध्ये तर जॉईन झाले मनसेचे राज ठाकरे साहेब. हे प्रभावीपणे मुद्दे मांडणारे आणि भाषणामध्ये जे वक्तृत्व करणारे जे नेता आहेत ते राज ठाकरे साहेब यांना मानले जातात. ते एक प्रमुख चेहरा म्हणून ठरू शकतात प्रचारासाठी. आघाडीतल्या अंतर्गत समन्वयाची अडचण काय? काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, शिवसेना, UBT याचे मतदान वेगळे, धोरणे वेगळे, नेतेगिरी वेगळी, उमेदवार निवडताना आंतरकल निर्माण होतो. हे बघा, आपण आता पाहिलं होतं महाविकास आघाडीचा निकाल का नाही आला, की विश्लेषकांनी असंही सांगितलं होतं की तिकीट आणि जी प्रचाराची जी निवडणुकीची जी कागदावरची आखणी असते ती चुकली होती.
आणि शेवटच्या दिवसापर्यंत हे ठरलं नव्हतं की कुठलं तिकीट कोणाला भेटणार. आता आपण पुण्याचे असे 2-3 जागा होतात, जुन्नर झाली, असे महत्वाच्या जागा तिथे शेवटच्या दिवशी उमेदवार अर्ज भरण्यात आले. त्यामुळे काय झालं की जे उमेदवारीला तिकीट भेटणार होतं तो उमेदवार प्रचाराची किंवा तयारी करू शकला नाही. त्याच्यामुळे त्याचा फायदा बीजेपी म्हणजे महायुतीला झालेला आहे असं वाटते. आणि लोकसभा विधानसभा मतदाराच्या तुलनेत शहरी मतदार विकास, पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन कर यावर मतदान करतात. आता शहरी लोकांना तर रोज रस्त्याने जायचं, जे पाणी व्यवस्थित असेल तर परत सत्ता त्यांचीच येणार. पण हे ठरत नाही की हे ग्राउंड लेवलवर किती मजबूत पक्षाचे जे कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी किती काम केले मागच्या 5 वर्षात नगरसेवक असताना काय त्याच्यावर वोटिंग केलं जातं, माणसावर वोटिंग केलं जात असतं. त्यामुळे राजकीय कार्यक्षमता आणि स्थानिक मुद्दे यावर निवडणूकचा निकाल लागत असतो. थोडक्यात म्हणजे घेतलं तर समीकरण अंतर्गत भांडणं, स्थानिक पातळीवरील भाजप शिंदे गटाची पकड, मतदाराचा शहरी स्वभाव यामध्ये तो रिझल्ट ठरला जाऊ शकतो. तर बघितलं उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच ऍक्टिव्ह असतात. हेच संजय राऊत साहेब काही आजारी असल्यामुळे त्यांची पत्रकार परिषद सध्या बंद आहे. ते रोज प्रभावीपणे मुद्दे मांडतात, महायुती विरोधात, सरकार विरोधात, म्हणजे विरोधी पक्ष म्हणजे आवाज उचलणारा, त्याला विरोधक म्हटलं जातं. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब हे आणि मनसेची युती झाली तर मुंबईत महायुतीला फटका बसणार असा एक विश्लेषकांचा अंदाज सुद्धा. कारण काही ठिकाणी मनसेची पकड जास्त आहे, काही ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची पकड जास्त आहे. आणि जे दोघांना नाही जाणार ते एकनाथ शिंदेना वोटिंग भेटणार, बीजेपीने भेटणार. बीजेपीमध्ये ही काही जे प्रभाग आहे ते बीजेपीने आपल्या पक्षात घेऊन, शिवसेनेने आपल्या पक्षात घेऊन अतिशय मजबूत केले. त्यामुळे ह्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका यांचे निकाल कोणाच्या बाजूला लागणार हे आपल्याला कळणार जे काही दिवसांवर, काही महिन्यांवर निवडणुका येऊन ठेपले आहे. रिझल्ट कोणाच्या बाजूला लागणार हे आपण नक्कीच सगळेजण बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो सुद्धा करा. थँक्यू.